नमस्कार. हवामान व सागरशास्त्रामध्ये सागरशास्त्राचा अभ्यास करत असताना जगातील जे प्रमुख 3 महासागर आहेत, एक आहे पॅसिफिक, दुसरा अटलांटिक आणि तिसरा आहे हिंदी महासागर. या तीनही महासागरांच्या तळरचनेचा अभ्यास हा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यातील पॅसिफिक महासागराची तळरचना आपण या ठिकाणी पाहतो. संपूर्ण पृथ्वीचे 1/3 क्षेत्र पॅसिफिक महासागराने व्यापलेले आहे. पॅसिफिक महासागराची तळरचना हा एक मनोरंजनाचा विषय. असं म्हणतात की पृथ्वीचा जो भाग तुटून त्याच्यापासून चंद्र बनला आणि पृथ्वीवर सर्वात मोठा जिथं खड्डा पडला, जो खोलगट भाग निर्माण झाला, तो म्हणजे पॅसिफिक महासागर होय. कारण जगातील हे जे 3 महासागर आहेत, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी, त्यातला सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक. पॅसिफिक महासागर हा एक मोठा त्रिकोण आहे आणि त्याचे शीर्ष म्हणजे त्याचं डोकं उत्तरेकडील बेरिंगच्या आखातात पाहायला मिळते. या महासागराच्या पश्चिमेस आशिया म्हणजे रशिया, भारत, चीन या देशांचा समावेश आहे व ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा. तर पूर्वेस महासागराच्या पूर्वेस उत्तर अमेरिकेचा पश्चिम किनारा व दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा आहे. साधारणतः पॅसिफिक महासागर जो आहे, या महासागराचा विषुवतीय भाग 45° उत्तर व दक्षिण अक्षुवृत्तीय भागातील तळभाग दाखवणाऱ्या रूपरेषा आहेत. आता हा जो पॅसिफिक महासागराची तळरचना आहे बघा, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा हा जो मी आता पट्टा दाखवला, ही समुद्रातील थोडासा समुद्र किनाऱ्याचा पठारी प्रदेश आहे. तर पॅसिफिक महासागरात बहुतेक ही मैदाने दाखवलेली आहेत. आता खंदक म्हणजे गर्ता. पॅसिफिक महासागराच्या उत्तरेला ॲल्युशन नावाची गर्त आहे. तर पॅसिफिक महासागराच्या जपान देशाच्या ठिकाणी जपानी खंदक आहे. जपान देशाच्या ठिकाणी जपानी खंदक आहे. त्याच्यानंतर मध्यभागी हवाईयन उभार आहे. त्याच्यानंतर उत्तर अमेरिका जी आहे, त्या उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेचा जो भाग मी डॉट रेषेने दाखवलाय, ज्याला अल्बेस्टरचे पठार असे म्हटलेले आहे, अशी अनेक छोटे छोटे खंदक या पॅसिफिक महासागरामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये सुंदा खंदक आहे, टोंगा खंदक. आता ही जी नावं आहेत, ही नावं त्या त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेतील नावे आहेत. तर हे अशा प्रकारचे पठारे, मैदाने आणि खंदकाने पॅसिफिक महासागर पूर्णतः व्यापलेला आहे. याच्याबरोबर मरियाना खंदक आहे, साधारणतः 11,000 मीटर तो खोल आहे. त्याच्यानंतर टारारुस्का नावाचा खंदक आहे. जपान या देशाच्या किनारी अनेक मोठमोठे खंदक आहेत, ज्याला जपानी खंदक या नावाने ओळखले जाते. मोठी बेटांची गर्दी जर कुठे असेल तर जपान देशाच्या किनारवर्ती भागात आहे. त्याचं कारण असं, जपान देशाच्या किनारी समुद्र तळात पॅसिफिक महासागरात अनेक खूप प्रकारचे द्वीपसमूह आहेत. कारण पॅसिफिक महासागराची जी तळरचना आहे, ह्या तळरचनेत सर्वात कमकुवत भाग तो आहे आणि या ठिकाणी जमिनीच्या आत समुद्राच्या तळाच्या तिथे अनेक ज्वालामुखी उद्रेक होतात आणि ज्वालामुखीय शंकू जे तयार होतात,
ज्यांना हवाईयन ज्वालामुखी असे म्हणतात. जपान देशाच्या ठिकाणी, जपान देशाच्या किनाऱ्याला जपानी खंदकाबरोबर अनेक प्रकारचे या ठिकाणी काय तयार होतात, छोटी छोटी बेट तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांनाच साधारणतः आपण हवाईयन बेट असे म्हणतो. जवळजवळ 5 ते 8 हजाराच्या आसपास अशी छोटी 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 अनेक बेट जपान देशाच्या किनारवरती भागात पाहायला मिळतात. मग जपान देशाच्या किनारी पॅसिफिक महासागराच्या तळात जे ज्वालामुखी शंकूमुळे ही तयार झालेली आहेत आणि कुठला ना कुठला ज्वालामुखी सतत फुटत असतो, त्यामुळे तिथं भूकंप निर्माण होत असतो. आणि म्हणून जपान जो देश आहे तो बेटांनी बनलेला देश आहे आणि या ठिकाणी सतत भूकंपाचे आपल्याला झटके पाहायला मिळत असतात. म्हणून जपान ह्या देशाला भूकंपाचा देश असेही म्हटले जाते. म्हणजे अशा प्रकारे सर्वाधिक पठारे आणि मैदानी आणि जास्त करून खंदकाने व्यापलेला तळ हा पॅसिफिक महासागराचा आहे. जगातला सर्वात मोठी तळरचना म्हणून पॅसिफिक महासागराकडे पाहिले जाते. धन्यवाद.